लहान मुलांना 30 आणि मोठ्यांना 50. कसं वाटतं उंट? पहिल्यांदाच पाहिलंय. एकदम संत भावा वाटतात. तिथून चढायचं आणि डायरेक्ट उंटाच्या पाठीवर बसायचं, असा एक अरेंजमेंट केलेली इथे. बरोबर ना मंगेश भाऊ? यस. आपले मंगेशराव आता बैलगाडीची आयुष्यात पहिल्यांदा सवारी करणार आहेत. हा हा. मंगेशराव कसं वाटतं बैलगाडीत बसून? एकदम मस्त वाटलं. साधारणतः 15 ते 20 वर्षानंतर आज बैलगाडीचा प्रवास केलाय. क्या बात आहे. पूर्वी समजा गाड्या घोड्या नसताना एक बैलगाडीने प्रवास झालेला आहे लहानपणी. पण शहरी भागात राहत असल्यामुळं कधी बैलगाडीचा काही संबंध आला नाही. पण आज मामाच्या मळ्यात आल्यावर बैलगाडीचा प्रवास करायला भेटला. जास्त नाही, फक्त 20 रुपये लागले मला, पण आनंद वाटला. ही अशी बैलगाडी. तर मंडळी, बैलगाडीवर बसण्याचा एक खेड्यामधला अनुभवच वेगळा असतो. आणि हा अनुभव फक्त टी व्हीत पाहून किंवा कुठे बघून, इतरांचं बघून नाही होत. हा अनुभव जो आहे तो स्वतः घेतल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे मामाच्या मळ्यात जर तुम्ही नाशिकमध्ये असाल किंवा इतर ठिकाणी असाल, मामाच्या मळ्यात यायला काय हरकत नाही. हा तुम्हाला गावरान फिलिंग जी आहे ती इथे खास करून पाहायला भेटेल. हे जसे किल्लारी बैल्स आहेत ते फक्त मामाच्या मळ्याच्या ठिकाणीच खास करून राखीव ठेवलेले आहेत पर्यटकांना जवळून अनुभवण्यासाठी. उंट आहेत, घोडे आहेत. आणि हा जो सगळं तुम्हाला हा जो परिसर दिसतोय ही ॲक्च्युली केळीची बाग, नारळाची बाग आहे. इथे सगळं काही तुम्हाला पाहायला भेटेल. मातृभूमीला जागेला कुठले प्रकारचे भाडे नाही. सर्व प्रकारचे कार्यक्रम केले जातील. लग्न, वाढदिवस, मुंज, लग्नाचा वाढदिवस, त्यानंतर डोहाळे जेवण, रिसेप्शन पार्टी, केळवण, स्कूल ट्रिप असे सर्व प्रकारचे कार्यक्रम इथं आयोजित केले जातात. त्यामुळे बिंदास एन्जॉय करा. मामाचं मळा, माखमालाबाद गावापुढे. आरो प्लांट पण आहे इथे.
मित्रांनो, इथे जेवणाची पण सोय आहे, मातृभूमी सभागृह म्हणून. आणि ज्यांना सेपरेट जेवायचं आहे, तिथे समोर जेवायचं नाही आहे, ते इथे सेपरेटही खाऊ शकतात. मिसळ पण आहे. मित्रांनो, इथे ज्यांना तिथे समोर बेंचेसवर बसायचं नसेल तर इथे भारतीय पद्धतीने सुद्धा मिसळ खाण्यासाठी बसू शकतात. त्यानंतर मिसळ कोरडी आणि त्यानंतर बारीक शेव दिलेली. जिलेबी, पापड. मित्रांनो, हे बुफे डिनर आहे. किती किती 130 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी. नंबरची गरज नाही. दुसरीचे किती नंबरचं किती. दुसरीकडे जो नंबर आहे तिकडे बॅक साईडला तो जो आहे तिकडे जर आम्ही नंबर लावला असता तिथे वेळ लागला असता. तिथे अनलिमिटेड 130 रुपयामध्ये, त्यामुळे तिथे घेतो आहे आम्ही. तर संडेलाच राहतो. केवढी मोठी विहीर, बापरे, मामाच्या मळ्यामध्ये. एक नंबर. पाणी नाही पण बाजूला. एवढी मोठी पार्किंग आहे मामाच्या मळ्यामध्ये. बापरे, भरपूर स्पेस आहे. इथेच विहीर पण आहे. मामाच्या मळ्यामध्ये भरपूर रविवारची गर्दी आहे. आपल्याला पार्किंग दिसतेच आहे. तर आमचं मिसळ पाव खाऊन झालेलं आहे. मस्त होतं, टेस्ट होती. आणि आता आम्ही घराकडे निघालो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला
तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि बघत राहा नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनल.